नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं चोराडी येथे एक आदत एक बैल हे बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर सुद्धा या मैदानामध्ये जाणार आहे। आता यामध्ये सगळ्यात आज जाणार आहे म्हटल्यावर आता प्रत्येक प्रेक्षकांना एक लागला असेल की बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार, बकासूरचा पैरा कोण। आणि आता पाहायला गेलं तर जे बकासूरला पुसेगावच्या मैदानामध्ये ट्रोल केलं त्यांना नक्कीच आज या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, बकासूरच्या नावाने कोणकोणत्या गटामध्ये चिठ्ठ्या निघलेत हे आपण पाहूया। आता ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर मोहिल शेठ धुमाळ याच्या नावाने जवळजवळ या मैदानामध्ये 5 चिठ्ठ्या निघलेत। याचा अर्थ असा होतो की आपला विक्रमादित्य बकासूरचा भाऊ तो म्हणजे महाराज सुद्धा या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, महाराज सुद्धा कोणासोबत धावेल याचा देखील पैरा अजून आपल्याला स्पष्ट झालेला नाही। तर महाराज कोणासोबत धावू शकतो तर समजलं तर त्याचा देखील मी ब्लॉग नक्कीच बनवेल। तर दुसरं पाहायला गेलं तर आपला विक्रमादित्य बकासूर आता कोणत्या कोणत्या गटामध्ये चिठ्ठे निघले तर बघा। तर त्याच्यामध्ये पहिला गट क्रमांक 11 मध्ये एक चिठ्ठे निघले मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने। त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गट क्रमांक 26 मध्ये सुद्धा मोहिल शेठ धुमाळ श्रीनाथ प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठे निघाले। त्याच्यानंतर आपल्याला गट क्रमांक 28 मध्ये देखील निघाले। नंतर गट क्रमांक 30 आणि गट क्रमांक 32 मध्ये अशा टोटल 5 चिठ्ठ्या मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावाने निघालेले। तर मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आता महाराज सुद्धा या मैदानामध्ये 5 चिठ्ठ्या निघाल्यामुळे धावण्याची शक्यता आहे। आपलं महाराज किंवा बबन असेल, साम्राज्य असेल, या तिन्ही नंदीपैकी एक नंदी म्हणजे 2 नंदी या मैदानामध्ये येण्याची शक्यता आहे। कारण 5 चिठ्ठ्या जे आपले संतोष मामा आहेत ते कधीच त्या 5 चिठ्ठ्या बकासूरच्या फडत नसतात। 1 किंवा 2 चिठ्ठी बकासूर असेल तर फडत असतात, तर 2 नंदी या मैदानामध्ये येण्याची शक्यता जास्त आहे। तर मित्रांनो, पाहायला गेलं तर आता अनेक लोकांना पडला असेल की बकासूरचा प्रश्न पडला असेल की बकासूरचा पैरा कोण। तर बकासूरचा पैरा एक अंदाजे पैरा असणार आहे, चांद्या या नंदीसोबत असू शकतो असं देखील सूत्राकडून समजत आहे। पण अद्याप स्पष्ट पैरा समजला नाही। पण चांद्या नंदीसोबत नवीन नंदीसोबत आपला सर्वांचा लाडका बकासूर जे काय आपलं पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये गटाला हार झाली, तर त्या गटाचं आता नक्कीच या मैदानामध्ये कमबॅक करू शकतो। कारण काय की बकासूरला नवीन नंदीसोबत पळायला काही नवीन नाही। ह्याच्या अगोदर कित्येक वेळा म्हणजे हजारो वेळा जेवढं मोजता येत नाही एवढे नवीन नंदीसोबत पळून बकासूरने प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकवलाय। तर आपण बकासूरला हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया की बकासूरने आज जे पुसेगाव मैदानामध्ये ज्याला ट्रोल करण्यात आलं की बकासूर एकटाच नाही असे म्हणजे वेगवेगळे झेंडे नाचवण्यात आले, असे काही ट्रोल करण्यात आलं, त्या ट्रोल करणाऱ्याला एक उत्तर म्हणून आज बकासूरने या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करावा। आणि त्यांना उत्तर म्हणजे आता कित्येक वेळा बकासूरच्या नावावर इतका इतिहास आहे। तर आता तसं क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर सचिन तेंडुलकरच्या नावावर इतिहास आहे। त्याच्यानंतर विराट कोहलीने केला, पण सगळ्यात पहिल्यांदा इतिहास कोणी केला तर सचिन तेंडुलकरांनी केला। तर सचिन तेंडुलकरचं सगळ्यात अगोदर नाव घेतलं जातं। तसं आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला विक्रमादित्य बकासूरने इतिहास करून ठेवलेला आहे। त्यामुळे त्याच्यावरती किती ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर हे नाव कधीच मिटवू शकत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।